पूजा खेडकर पाठोपाठ आणखी एक IAS अधिकारी अडचणीत। खोट्या प्रमाणपत्रामुळे IAS अधिकारी सचिन ओंबासे गोत्यात। ओंबासेंच्या OBC नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची होणार चौकशी। पूजा खेडकर पाठोपाठ बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता राज्यातील आणखी एक IAS अधिकारी अडचणीत आला। धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या OBC नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची आता चौकशी होणार आहे। केंद्र सरकारने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले। सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत हे आदेश देण्यात आले। डॉक्टर सचिन ओंबासेंकडून बोगस नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा वापर करण्यात आला। बोगस प्रमाणपत्राच्या आधारे भारतीय प्रशासकीय सेवेत ते रुजू झाले। सचिन ओंबासे यांनी 2014 मध्ये पालकांचं खरं उत्पन्न लपवून खोटं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केलं। सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ओंबासेंच्या या प्रमाणपत्रासंदर्भात तक्रार केली। सुभेदार यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली। केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश देण्यात आले। सचिन ओंबासे आहेत, त्यांचे जे वडील आहेत ते रयत शिक्षण संस्थेचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजला ते दहिवडी कॉलेज दहिवडी म्हणून आहे, तिथं प्राध्यापक होते। सिनियर प्राध्यापक आहेत। मग ते प्राध्यापक पदावर प्राध्यापक पद असं आहे की जी शासनाचं जे काय निकष आहेत त्या निकषानुसार प्राध्यापक हे पद जे आहे ते नॉन क्रिमिनल साठी पात्र ठरत नाही। या पदावरती होते, परत पुन्हा SP म्हणून त्यांचं IPS म्हणून सिलेक्शन झालेलं होतं। ह्या सर्वांनी तत्कालीन जे तिथले SDO होते त्या SDO वरती प्रेशर वाईज करून ते यांचं उत्पन्न कमी दाखवून ते NCL प्रमाणपत्र मिळवलेलं आहे अशी माझ्याकडे माहिती आहे। सचिन ओंबासे सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर कार्यरत आहेत। ते चौकशीला अडथळा आणण्याची शक्यता तक्रारदार सुभेदार यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे ओंबासे यांचं तत्काळ निलंबन करून चौकशी करण्याची मागणी सुभेदार यांनी केली आहे। इन्क्वायरी जी आहे ती चालू झालेली आहे, इन्क्वायरीचे आदेश झालेले आहेत। त्यामुळे सध्या ते महापालिकेच्या आयुक्त या पदावर आहेत सोलापूरला। तर ते पदावर असल्यामुळं इतर यंत्रणेवरती काही दबाव वगैरे आणू शकतात, मग ते दबाव आणू शकतात। त्यामुळं जे आहे ते त्यांचं निलंबन तात्काळ करावं। बाळासाहेब सुभेदार यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात सचिन ओंबासेंना आमच्या प्रतिनिधींनी फोनवरून संपर्क साधला तेव्हा त्यांनी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला। मात्र फोनवरून त्यांच्याबाबत झालेल्या तक्रारीवर त्यांनी खुलासा केलाय। आपल्याकडील सर्व कागदपत्र नियमानुसार आहे, योग्य वेळी आम्ही कागदपत्र सादर करू असं सचिन ओंबासे यांनी आमच्या प्रतिनिधींना फोनवरून सांगितलं। थेट केंद्र सरकारनेच आता बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे IAS अधिकारी सचिन ओंबासे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। आता चौकशीतून काय समोर येतंय ते पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, मुंबई।